मित्रांनो, तुम्ही YouTube वरती असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये फक्त 10,000 रुपयामध्ये साड्यांचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करता येते असा दावा केला जातो. पण खरंच 10,000 रुपयामध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो का, हे आपण फक्त सांगणार नाही, तर आज प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन 10,000 रुपयाची खरेदी करून पाहणार आहोत. 10,000 रुपयामध्ये किती प्रकारच्या साड्या येतात, त्यांची क्वालिटी काय आहे आणि खरंच त्या विकून आपल्याला चांगला नफा मिळवता येतो का, हा फॅक्ट आज आपण चेक करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग डायरेक्ट मार्केटमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत नांदेडमधील जुना मोंडा MG रोड येथील होलसेल मार्केटमध्ये. या मार्केटमधील 2 ते 3 दुकानांना व्हिजिट देऊन माहिती घेतली आणि त्यानंतर लक्ष्मी साडी सेंटर हे एक विश्वसनीय होलसेल कापड दुकान आहे. शेवटी आपण लक्ष्मी साडी सेंटर इथे पोहोचलो. मित्रांनो, व्यवसायाच्या सुरुवातीस सुरत किंवा मुंबईला जाण्याची गरज नाही. तुम्ही ज्या शहरात आहात त्या ठिकाणी सुद्धा बरेच होलसेल दुकान असतात. नांदेडमध्येही लक्ष्मी साडी सेंटर हे एक असेच होलसेल दुकान आहे. अनेक छोटे मोठे दुकानदार या ठिकाणी त्यांच्या दुकानसाठी साड्या खरेदी करत होते. त्यामुळे आम्हीही या ठिकाणी खरेदी करण्याचं ठरवलं. सर्वात पहिले आपण त्या दुकानातील सेल्समनला बोलून ही माहिती घेतली की 10,000 रुपयामध्ये खरोखर व्यवसाय सुरू करता येतो का, आणि आपण 10,000 रुपयामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या काढायला सुरुवात केली. साड्या काढत असताना आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं की त्या डॅमेज तर नाहीत ना, किंवा फार जुन्या पद्धतीच्या ओल्ड फॅशनेबल तर नाहीत ना, हे पाहिलं. स्टार्टिंग कितीपासून आहे? स्टार्टिंग 175 रुपये. 175 रुपयापासून या ठिकाणी साड्या सुरू होत्या. त्यांना विचारलं चांगल्या क्वालिटीच्या साड्या कितीपर्यंत आहेत? चांगली क्वालिटी 260, 350. मिनिमम कितीपर्यंत घेऊ शकता आपण? काय नाही, तुमच्या याच्याप्रमाणे आहे, बजेट प्रमाण. 6चं शर्ट, त्याच्यामध्ये 6 कलर येतात. अशी एका डिझाईन मध्ये 6 कलर राहतात. 6 कलरचा पूर्ण शर्टच हा, पूर्ण शर्ट. एक डिझाईन आहे, ही एक डिझाईन आहे, त्याची 2 डिझाईन आहेत आणि ही एक आहे. कितीला पडली? 255 रुपये. लक्ष्मी साडी सेंटरचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक कस्टमरला हँडल करण्यासाठी अनेक सेल्समन आहेत. या ठिकाणी आम्ही नवीन होतो तरी सुद्धा त्यांनी आम्हाला इतक्या छान पद्धतीने ट्रीट केलं. आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तरे दिले. साडीची क्वालिटी, किंमत आणि ती साडी ग्राहकांना कितीपर्यंत विकता येईल अशा प्रत्येक प्रश्नासाठी सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यामुळे स्टॉक निवडायला खूप मदत झाली. लक्ष्मी साडी सेंटर, नांदेड येथल्या लक्ष्मी साडी सेंटर या दुकानावर आलो आहोत आणि आपण सरांशी भेटलो. सर, तुमचं नाव काय? विश्वनाथ जाधव. विश्वनाथ जाधव सरांनी आपल्याला 10,000 रुपयामध्ये पूर्ण स्टॉक काढून दिला आहे. आता आपण त्यांच्याकडून काही महत्वाचे प्रश्न जाणून घेऊ जे प्रत्येक व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी महत्वाचे असतील. होलसेलमध्ये माल घेतात आणि विकतात, तर ते 10,000 रुपयापासून सुरू करू शकतात. 10,000 पासून सुरुवात करतात. आपण म्हणजे किती पासून स्टार्ट होते? आपल्या दुकानमध्ये 80 रुपयापासून साडी आहे. तर 80 रुपयाच्या साडीची क्वालिटी मस्त असते का, जी विकता येईल? मिक्स मध्ये येते, आपल्या आयरासाठी चालणारी लग्नामध्ये. अच्छा, म्हणजे ज्या साडी आपण लग्नामध्ये गिफ्ट वगैरे करू शकतो हा. अशा 80 रुपयापासून आपण घेऊ शकतो. परंतु डेली यूज मध्ये त्या कितीपासून? 175 रुपये. तर मित्रांनो, आपण जे व्हिडिओ युट्यूबवर बघितले होते ते खरोखर सत्य आहेत. कारण 195 रुपयामध्ये साडी आपण घेऊन ती सेल करू शकतो. जर आपण 195 रुपयाची एक साडी विकली तर आपल्याला त्यावर प्रॉफिट किती असतं? कमीत कमी 50 रुपये भेटू शकतात. ते 50 रुपये एका साडीवर. समजून सांगा की कोणती साडी कितीपर्यंत आहे आणि साधारण काय रेटला विकली जाऊ शकते. ही 175 रुपये, कमीत कमी 250 रुपयापर्यंत देऊ शकता तुम्ही. अच्छा, कपडा नरम येतो, वापरण्यासारखा कपडा येतो त्याच्यात. आता या बन्स मध्ये आपल्याला कमीत कमी किती साड्या घ्याव्या लागतील? याच्यामध्ये कमीत कमी 6चं पॅक आहे. 6चा पॅक आहे. 6, 12, 18 तुम्ही घेऊ शकता. नंतर किती पण घेऊ शकता, पण ह्या 6 घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या साड्या आहेत यांची काय किंमत आहे? हे 230 रुपये. हे बघू शकता मित्रांनो, ही 230 रुपयाला साडी आहे आणि आपल्याला अशा 6 पीस घ्यावेच लागतात कमीत कमी. तुम्ही तुमच्या बजेटनुसार जास्तीत जास्त किती हव्या तेवढ्या घेऊ शकता. हे 210 रुपये. 210 ही कितीपर्यंत जाऊ शकते कमीत कमी? 300च्या मध्ये. 210 म्हणजे 390 रुपये एका साडीवर आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो. बरोबर. हे काय प्राइस आहे? 315.
315 रुपये पर पीस, 175 रुपये. 175 रुपये. ठीक आहे, तर बघू शकता हा आपला पूर्ण माल 10,000 रुपयामध्ये आपण घेतलाय. 9,970. शेवटी बिल झाल्यानंतर आम्ही लक्ष्मी साडी सेंटरचे ओनर सुमेध माळवतकर यांच्याशी थोडी चर्चा केली. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. जर तुम्ही कमी क्वांटिटीमधून साडी व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर सुरत मार्केटपेक्षा लोकल मार्केटमधून सुरुवात करणं कधीही फायदेशीर ठरू शकतं. कारण सुरुवातीला मोठ्या प्रमाणात माल घेण्यापेक्षा कमी भांडवलात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेऊन मार्केटमध्ये कोणत्या साड्यांना जास्त मागणी आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही नांदेडमध्ये असाल किंवा नांदेडमधून हा व्हिडिओ पाहत असाल आणि स्वतःचा साडीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर लक्ष्मी साडी सेंटर हा एक पर्याय नक्की पाहू शकता. या दुकानचा ऍड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकला आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. बिलिंग झाल्यानंतर पूर्ण माल एक वेळेस त्यांनी पुन्हा एकदा चेक केला आणि चेक केल्यानंतर संपूर्ण माल व्यवस्थितरित्या पॅक करून आपल्याला हँड ओव्हर केला. मित्रांनो, फायनली आपण संपूर्ण मार्केटचा टूर करून 10,000 रुपयाच्या साड्या खरेदी केल्या आणि यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीच्या जवळजवळ 50 साड्यांचा स्टॉक आपल्याला मिळाला आहे. 10,000 रुपयामध्ये आपण स्टॉक घेऊन सुरुवात तर करू शकतो, परंतु खरा गेम कुठे आहे? जर या साड्या योग्य मार्जिन ठेवून आपण सेल करू शकलो तर हा व्यवसाय यशस्वी आहे असे आपण म्हणू शकतो. आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की या साड्या विकून आपण किती कमाई केली. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. मला व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून सांगा तुम्हाला खरंच पुढचा भाग पाहायला आवडेल का. आणि असा आउटडोअरचा शूट आपण पहिल्यांदा केला आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे जरूर मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या उद्योग मित्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.